आणि जॉईन करायला लावा. सर्वात सगळ्यांनी डायरी अगोदर पेन रेडी ठेवा. डायरी पेन रेडी ठेवा. शकुंतला मॅडम खूप छान मीटिंग घेणार आहेत. सगळं लिहून ठेवा प्रॉपर. त्यांचे अनुभव पण ते शेअर करतील. ठीक आहे. तो सगळ्यांनी कॉपरेट करा आणि प्रॉपर लिहून ठेवा. गायडन्स घ्या त्यांच्याकडून चांगला. ओके मॅडम, सुरू करा शकुंतला मॅडम. थँक्यू मॅम. तर सर्वात अगोदर सर्वांना माझा नमस्कार. आणि मी स्वतःची ओळख करून देते अगोदर. मी शकुंतला झगडे. मी पुणे महाराष्ट्राहून बिलॉंग करते. आणि 2 महिन्यापूर्वी जेव्हा आपली कंपनी स्टार्ट झाली त्याच्यानंतर मी बिलियनियर ड्रीम मध्ये जॉईन झालेले आहे. आता सध्या माझं टोटल इन्कम 1,42,000 आहे. म्हणजे एकदम 1.5 ते 2 महिन्यामध्येच मी ग्रो केलेला आहे आणि 1,00,000च्या वर इन्कम घेतलेली आहे. प्लस VIP एक्झिक्युटिव्ह पोस्ट पण मी घेतलेली आहे. तर खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे बिलियनियर ड्रीम्स. आणि तुम्हा सर्वांचं मी सगळ्यात अगोदर अभिनंदन करते की तुम्ही बिलियनियर ड्रीम्सला चॉईस केलं आहे आणि इथे आमच्यासोबत वर्क सुद्धा करत आहात. तर सर्वांनाच आपल्याला पुढे जायचं आहे. सर्वांना घेऊन सोबत पुढे जायचं आहे. त्यामुळे जे काही ट्रेनिंग मध्ये सांगितलं जाईल, जे काही शिकवलं जाईल ते प्रॉपर लिहून ठेवा. सुरुवातीला कसं होतं की आपण जेव्हा वर्क स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला काही समजत नाही. पूर्ण डोक्याच्या वर जातं की अरे हे काय सांगतायत, कसं करायचं, काय करायचं, आपल्याला काहीही समजत नाही. त्यासाठी पेन आणि डायरी सर्वांनी ठेवायची. अजूनही कोणी पेन डायरी वगैरे घेतली नसेल तर घ्या. अजून 5 मिनिट आहेत. जे काही महत्वाचे पॉइंट वाटतात तुम्हाला ते लिहून ठेवायचे. नंतर ना काय होतं की आपण जेव्हा वर्क स्टार्ट करतो तेव्हा आठवत नाही, अरे मॅडमनी काय सांगितलं होतं. मग परत विसरून जातं, ते राहून जातं. त्यासाठी प्रत्येकाने पेन आणि डायरी ठेवायची आहे. आणि ज्यांना खरंच काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, पैसे कमवायचे आहेत, त्यांनी प्रॉपर बसायचं आहे. आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यावर कसं बसत होतो, ओके, बेंचवर बसत होतो ना, तर सगळ्यांनी असंच बसायचं आहे. कोणीही झोपायचं नाही. खूपच महत्वाची कामं असतील तर ती अगोदर करून घ्या आणि मग आपलं ट्रेनिंग अटेंड करा. काही हरकत नाही. पण शक्यतो आपली ट्रेनिंग असेल तर 2च्या अगोदर स्टार्ट करत जा. सर्वांना विनंती आहे माझी की तुम्ही पण शिका, म्हणजे चांगल्या पद्धतीने शिका. जसं आम्ही ग्रो होत आहोत, आम्ही जसं लक्ष देऊन ऐकलं ते प्रॉपर आम्ही आता करत आहोत वर्क. तुम्ही जे वर्क करताय तेच आम्ही सेम करतोय. त्यासाठी आम्ही पण स्वतः केलेलं आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे इग्नोर करू नका. प्रॉपर सर्वांनी बसा. कोणीही झोपून ऐकू नका. किंवा तुम्ही जेवत असाल तर थोड्या वेळ कॅमेरा बंद ठेवा. आणि जास्ती महत्वाचे कामं नसतील तर 1 तास फक्त आपल्याला शिकण्यासाठी द्यायचा आहे. जास्त वेळ नाही घेत कोण. तुम्हाला फक्त 1 तास आपल्याला शिकण्यासाठी द्यायचा आहे. ओके. तर बिलियनियर्स ड्रीम्स नावाप्रमाणे अब्जाधीशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या कंपनीच्या फाउंडर शीतल मॅम यांनी खूप छान प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेले आहे. हो की नाही? सर्वांचं स्वप्न आहे ना बिलियनियर ड्रीम्स, का माझं एकटीच आहे? बरोबर ना? तर आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी मॅम पण खूप धडपड करत आहेत. तसंच आपण पण त्यांना साथ देऊन आपण पण वर्क करून त्यांना साथ द्यायची आहे. ओके. तर सगळ्यात अगोदर बिलियनियर ड्रीम्स हे कंपनीचे फाउंडर. आता कोणाकोणाला माहिती की कंपनीचे फाउंडर कोण आहेत? मला चॅटमध्ये सांगा कोणाकोणाला माहित आहेत. एक फाउंडर आहेत की जास्त आहेत आणि त्यांचं नाव कोणाला माहित आहे? बघू अजून PDF कोणी पाहिली किंवा आपल्या कंपनीच्या फाउंडर मॅम आहेत त्यांचं नाव कोणाकोणाला माहित आहे? फाउंडर किती आहेत आपल्या कंपनीच्या? बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहेत की शीतल करडे मॅम आपल्या कंपनीच्या फाउंडर आहेत. अर्चना काळे, कोणत्या जगात वावरताय तुम्ही? फाउंडर 3 नाहीत, आपल्या फक्त फाउंडर 1 आहेत सध्या. ज्यांना माहित नाही त्यांनी अजूनही PDF ओपन करा. PDF मध्ये पहा, पूर्ण माहिती आहे आपल्या कंपनी विषयी, फाउंडर्स विषयी. ओके. तर शीतल करडे मॅम फाउंडर आहेत.
त्या ठाणेवरून आहेत. प्लस त्यांना आतापर्यंत ओके. सर्वांचं थँक्यू. सर्वांना माहित आहे आणि ज्यांना माहित नाही आता त्यांची माहिती मी सांगते, तर जाणून घ्या आणि चॅट बंद करा. ओके. तुम्ही पण मला सहकार्य करा, कारण चॅटवर सगळ्यांचं लक्ष जातं. मग माझ्या बोलण्याकडे कोणाचंच लक्ष जाणार नाही. मग 1 तास मी जर बोलत राहिले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सो प्लीज चॅट बंद करा. तर शीतल गर्डे मॅमना आतापर्यंत अफिलिएट मार्केटिंग मधला 6 वर्षाचा अनुभव आहे. या 6 वर्षाच्या अनुभवावरून त्यांनी हा स्पेशल आपल्यासाठी मराठमोळा बिलियनेअर ड्रीम्स हा प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. आता शीतल गर्डे मॅम यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि आत्मनिर्भरता या मूल्यांचा आधार घेऊन, म्हणजे ते हे मूल्य आत्मसात करून त्यांनी फक्त मार्गदर्शनच केले नाही, तर 30,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आतापर्यंत सोशली ग्रो केलेले आहे. म्हणजे त्यांना सोशल मीडियाचा वापर करून कशा पद्धतीने पैसे कमावता येतात याचं पूर्ण शिक्षण दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या हाताखाली एवढे जे काही बांधव आहेत आपले, तेवढ्यांना त्यांनी ग्रो केलेलं आहे. तर खरंच त्यांच्या ट्रेनिंग तुम्ही एकदा पहा, खूप छान असतात आणि शिवाजी महाराजांच्या पूर्ण त्यांनी प्रेरित होऊन ते वर्क करतात. तर आपण पण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, त्यांचा आदर्श घेतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ते छान वर्क करा आणि त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. जे काही खरं आहे, जे काही ट्रू आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला वर्क करायचं आहे. ज्यांना पण माझा आवाज येत नाही त्यांनी बघा त्यांचा माईक ओपन आहे का? बाकीच्यांना माझा आवाज येतोय का? मला कोणीतरी एकाच जणाने सांगा चॅटमध्ये. हो. तर ज्यांना पण आवाज येत नाही प्लीज त्यांनी त्यांचा माईक चेक करा, किंवा नेटवर्क काही इश्यू असेल तर प्लीज चेक करा. ओके. थँक्यू. आता बरेच जण इथे आलेले आहेत बिलियनिटी मध्ये. तर कसे आलेले असतात बघा, कोणी कोणाचं स्टेटस पाहून आलेलं असतं, कोणी रील पाहून आलेलं असतं, कोणी कोणाचं इन्कम पाहून आलेलं असतं. बरोबर. म्हणजे दुसरे कसे इन्कम घेत आहेत किंवा त्यांच्या रीलवर काहीतरी वेगळं वाटतंय, काय वर्क आहे हे जाणून घेऊन बऱ्याचदा बऱ्याच जणांना समजलेलं पण नसतं, पण ते जॉईन झालेले असतात. असे पण लोक इथे असतात. तर सगळ्यात अगोदर आपण हे वर्क स्टार्ट केलेलं आहे. ओके. तर सर्वांचे इथं वेलकम आहे. हे वर्क स्टार्ट केलेलं आहे, तर आपल्या माइंडसेट एकच ठेवायचा आहे. प्लीज चॅट सर्वांनी बंद करा, बाकीच्यांना डिस्टर्ब होईल. ओके. तर सगळ्यात अगोदर आपला माइंडसेट असा ठेवायचा आहे की मी जे काम घेतलेलं आहे हाती, ते मी पूर्णपणे शिकणार आणि ते करणारच. मग ते काम शिकण्यासाठी मला भले वेळ जाऊ, ते काय काय शिकायचं, त्याला किती वेळ द्यायचा हा प्रॉपर आपल्याला ठरवायचा आहे. जे आपले कोर्सेस आहेत ते खरंच एकदम सुंदर आहेत. सोना सरांनी पण केलेले आहेत कोर्सेस. तुम्ही सगळे कोर्सेस एकदा पहा. जेवढे आलेले आहेत ते पण कोर्सेस सगळेच सर्वांनी पाहून घ्यायचे आहेत. तर वेळ द्यायचा आहे प्रत्येकाने. कोर्सेस बघायला वेळ द्यायचा आहे. आपल्या ट्रेनिंगच्या रेकॉर्डिंग आहेत ते पाहायला वेळ द्यायचा आहे. ओके. आणि तुमचा माइंडसेटच असा असला पाहिजे की मी जे काम हाती घेतलंय ते मला पूर्ण करायचं आहे, मला शिकायचं आहे. भले मला बऱ्याचशा गोष्टी माहित नाही, तरी मला त्या शिकायच्या आहेत. आणि मग शिकता शिकता तुमची अर्निंग कधी चालू होईल हे तुम्हाला पण माहित नाही. आता इथे बरेच जण कोणी बिगनर पॅकेजने आले असेल, कोण प्लॅटिनमने आले असेल. बरोबर. तर सर्वांनी सगळ्यात अगोदर ज्या काही आपल्या 5, 6, 7 ट्रेनिंग आहेत, त्याची टेलिग्रामवर लिंक आहेत, त्या सगळ्या पाहायच्या आहेत आणि नंतर आपलं काम स्टार्ट करायचंय. ओके. तर कोर्सेस कोणकोणते आहेत हे मला अगोदर सांगा. कोणाकोणाला माहित आहेत आपले कोर्सेस किती आहेत आणि कोणकोणते आहेत? बघा जरा डोक्याला ताण द्या आठवत असेल तर, कारण आपल्याला हे रेग्युलरली पाहिजे, पाठ पाहिजे. जे काही कोर्सेस आहेत त्याची नावं, त्याचं प्रत्येकाचं कमिशन, त्याचं पॅसिव्ह इन्कम, त्याच्यामध्ये कोणते कोर्सेस आहेत हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. आपल्याकडे आहेत 5 पॅकेजेस आणि एकूण कोर्सेस किती? तर पॅकेज आहेत 5 पण कोर्सेस, बरोबर सावित्री मॅम, 22. बघा असं फटाफट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 5 पॅकेज आहेत, त्या पॅकेजची नावं
22 कोर्सेस आहेत, त्या 22 कोर्सेसची नाव. बरोबर. ओके, थँक्यू. सर्वांना, बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी पण लक्षात ठेवा. आपल्याकडे 5 पॅकेज आहेत. सर्वात फर्स्ट आहे प्लॅटिनम पॅकेज, प्लॅटिनम VIP पॅकेज. आता या पॅकेजचं महत्त्व सर्वांना तर माहीतच असेल, की प्लॅटिनम पॅकेजमध्ये ऑल सगळे पॅकेज येतात आणि या पॅकेजचं प्राइस आहे 5,199. त्याचं ॲक्टिव्ह इन्कम आहे, म्हणजे डायरेक्ट इन्कम एका टायमिंगला तुम्हाला ₹3,900 भेटतं आणि त्याचं पॅसिव्ह आहे 390. या पॅकेजची महत्त्व, की आतापर्यंत जे आपले VIP एक्झिक्युटिव्ह झालेले आहेत, ते सगळे प्लॅटिनमने आहेत आणि प्लॅटिनमने असल्यामुळेच त्यांनी एवढी ग्रो केलेली आहे. 1 ते 1.5 महिन्यात कोणी 2 लाख, कोणी 1.5 लाख आणि 1 लाख पर्यंत त्यांचा टप्पा पार केलेला आहे आणि नंतर ते VIP एक्झिक्युटिव्ह झालेले आहेत. तर VIP एक्झिक्युटिव्ह किती आहेत हे कोणाला माहीत आहे का? आपले आतापर्यंत किती झालेले आहेत? आणि VIP एक्झिक्युटिव्ह म्हणजे नक्की काय? येस सर, विनोद सर 5. सर्वांची नावं माहीत आहेत का तुम्हाला? बरोबर, 5 आहेत. आपले आतापर्यंत VIP एक्झिक्युटिव्ह 5 आहेत. आपल्याला पाहिजेत 8 लोकं. तर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सगळे आहात. ओके, 5 आहेत. तर सगळ्यांची नावं मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर आहे विजया ठोकाळ मॅम. 2 नंबर आहेत अश्विनी टोनपे मॅम. 3 नंबर पूनम पवार मॅम, वर्षा पाटील मॅम आणि लास्ट मी आहे, शकुंतला झगडे मॅम. तर बघा, 5 लोक आहेत अजून पण. अजून 3 लोक आपल्याला पाहिजेत. तर तुम्ही आहात कॉम्पिटिशनमध्ये आणि तुम्ही सहज करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, सर्वात अगोदर प्लॅटिनम पॅकेज सर्वांकडे पाहिजे. जर तुमच्याकडे प्लॅटिनम पॅकेज असेल तर तुम्ही सहज ग्रो करू शकताय, सहज पुढे जाऊ शकताय. असं मी म्हणत नाही की सिल्वर, गोल्ड किंवा डायमंडने पुढे जाणार नाही का? जाऊ शकताय, पण वेळ लागतो त्याला. तुम्ही प्लॅटिनममध्ये असाल तर तेवढं फास्ट ग्रोथ तुमची होत असते. तर या 5ही लोकांचे माझ्याकडून सर्वांना अभिनंदन, की सर्वांनी खरंच खूप छान काम केलेलं आहे आणि आतापर्यंत VIP एक्झिक्युटिव्ह पोस्ट म्हणजे की जे काही VIP एक्झिक्युटिव्ह झालेले आहेत, ते आपल्या कंपनीसाठी खास पोस्ट आहे. त्यामध्ये जे काही लोक आहेत, ते मॅडम सोबत वर्क करणार आहेत. म्हणजे जे काही डिसिजन वगैरे घेतली जाणार आहे, तर मॅडम सोबत त्यांना चान्स आहे पुढे हे करण्याचा आणि पुढे 3 महिन्याला जे काही डायरेक्ट इन्कम होते, त्याच्यावर 5% कमिशन हे एक्स्ट्रा बोनस म्हणून त्या VIP लोकांना दिले जाणार आहे. बघा म्हणजे याचे फायदे किती आहेत. बरोबर की नाही? हो, ठीक आहे. आता चॅटमध्ये कोणी काही टाकू नका. तर सर्वात अगोदर आपल्याला जे आपले कंपनीचे फाउंडर आहेत, कंपनीचं नाव, कंपनी कुठली आहे, आपली कंपनी ठाण्याची आहे. नंतर आपले कोणते पॅकेज आहेत, 5 पॅकेज आहेत. प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्वर आणि बिगनर. प्रत्येक पॅकेजची नावं माहिती पाहिजेत. बरोबर. हे सगळ्यांचा तोंडपाठ पाहिजे, प्रत्येकाच्या डायरीमध्ये लिहिलेलं पाहिजे. मी तुम्हाला सगळे पॅकेज पण दाखवणार आहे, त्याचं प्राइस पण दाखवणार आहे आणि मेन म्हणजे डॅशबोर्ड ट्रेनिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर जे पण ज्यांनी पण न्यू स्टार्ट केलेलं आहे, त्यांचं सगळ्यात पहिलं काम आहे, की आपल्या कंपनीची PDF ओपन करणे, ती PDF पूर्ण पाठ करणे. नंतर ना जे काही आपल्या ट्रेनिंग झालेले आहेत अगोदर, त्या ट्रेनिंग पूर्ण पाहायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, कंपनीचं प्रमोशनचं वर्क जर तुम्हाला करायचं असेल, तर स्टेटस मार्केटिंग सुरू करणे. आता स्टेटस मार्केटिंग म्हणजे काय? तर स्टेटस मार्केटिंग म्हणजे तुमचं WhatsApp, Facebook आणि Instagram. बरोबर. आपण या 3 प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त प्रमोशनचं वर्क करणार आहोत. तुम्ही YouTube पण त्यामध्ये घेऊ शकता. आता सगळ्यांचे YouTube चॅनल तर असतातच. त्याच्यावर पण तुम्ही कंपनीचं वर्क स्टार्ट करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? सर्वांचे Instagram आणि Facebook आयडी असतातच. बरोबर की नाही? तर त्याच्यावर तुम्हाला प्रोफेशनली वर्कसाठी Instagram आयडी तयार करायची, Facebook आयडी तयार करायची, WhatsAppवर स्टेटस स्टोरी ठेवायला सुरुवात करायची. आता
आपल्याकडे जेवढ्या काही लिंक आहेत, टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम, त्या सगळ्या लिंक तुम्ही जॉईन करायच्या आहेत. तुमचे जे काही स्पॉन्सर आहेत त्यांना सांगायचं की आम्हाला सगळ्याच्या सगळ्या लिंक पाहिजेत, सगळ्यामध्ये तुम्ही जॉईन करायचं. तिथे तुम्हाला सगळं पूर्ण मटेरियल मिळून जातं. मी टेलिग्रामचं पण स्क्रीन शेअर करून सांगणार आहे की तुम्हाला त्यातलं मटेरियल घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टोरी स्टेटस ठेवायला सुरुवात करायची आहे. तिथून पुढेच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. आम्ही जे केलं, आमच्या जे अनुभवात आम्ही जे घेतला अनुभव त्यातून तुम्हाला सांगते. तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जरी वर्क करत असाल तरी व्हॉट्सअप पण तितकंच महत्वाचं आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण प्रॉपर माहिती देऊ शकत नाही. आपली पीडीएफ आहे ती इंस्टाग्रामवर जात नाही, फेसबुकवर जात नाही. त्यासाठी जी काही लोक तुम्हाला विचारतील इंस्टाग्राम आणि फेसबुकवर, त्यांना आपण व्हॉट्सअपवर आणायचे आणि व्हॉट्सअपवर आणल्यानंतर त्यांना आपल्या कंपनीची पूर्ण माहिती द्यायची. हो, मी तेच सांगते सर, तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घ्या. तुम्ही पूर्णपणे समजून घेतलं नाही तर तुमचे असेच क्वेश्चन राहणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे समजून घ्या की मी काय सांगते. आपल्याला इथे वर्क काय आहे, मेन आहे की डिजिटल स्किल शिका आणि कमवा. मेन कन्सेप्टच आहे डिजिटल स्किल आणि स्किल शिका आणि कमवा. तर इथं इथे असे स्किल आहेत ते सगळे सोशल मीडियाशी संबंधित आहेत. जर प्रत्येकाने पोस्टरमध्ये पाहिले असतील तर एकूण 22 प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यामध्ये फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्स, परत ग्राफिक डिझायनिंग आहे, युट्यूब मास्टरी आहे, इंग्लिश स्पीकिंग आहे, ग्रॅटिट्यूड आहे, नंतर कृतज्ञतेची जादू, म्हणजे असे स्वतःचे सेल्फ इंडिपेंडंट होण्याचे पण काही कोर्सेस आहेत. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर सांगते. फेसबुक ऍड्स चालवणे आता सध्या म्हणजे खूप जोरात चालणारे वर्क आहे. तुमचं प्रॉडक्ट बिझनेस असो किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असा, कोणतेही वर्क करत असा, तुम्हाला जर ऍड्स रन करायचे असतील तर फेसबुक ऍड्स या कोर्सने चालवले जातात. आणि त्या कोर्समध्ये आपल्याला ते शिकवलंय की तुम्ही फेसबुक ऍड्स कसं चालवणार, गुगल ऍड्स कसं चालवणार. आपण गुगल सर्च करत असताना ज्या काही ऍड रन होतात त्या कशा चालवणार. म्हणजे इथे तुम्ही कोर्सेस बघा की कोर्सेस कोणते आहेत. प्रत्येक जण विचारतो काम काय करायचंय, काम काय करायचंय. तुम्ही जे कोर्सेस आहेत त्याकडे लक्ष द्या. हे कोर्सेस आपल्याला शिकण्यासाठी आहेत. इथे ते शिकून तुम्ही स्वतःसाठी वर्क स्टार्ट करू शकता. फेसबुक ऍड्स चालवू शकता, ग्राफिक डिझायनर बनवू शकता. कंपनी आपल्याला याचं पूर्ण नॉलेज देते की तुम्ही कशा प्रकारे ग्राफिक डिझायनिंग तयार करू शकता, परत कशा प्रकारे तुम्ही युट्यूब चॅनल तयार करू शकता. आपल्याला काही सर्च करायचं असेल तर आपण कुठे जातो, एकतर गुगलवर जातो, नाहीतर युट्यूबवर जातो. एखादी रेसिपी जर पाहिजे असेल आपल्याला नवीन, तर आपण काय करतो, लेडीज लोक जातो युट्यूबवर आणि तिथं रेसिपी चेक करतो. पण त्या लेडीजने जेव्हा ते युट्यूब चॅनल तयार केलेलं असतं तेव्हा ते कशासाठी असतं की आपण जे काही बाकीचे लोक असतो ते त्यांची रेसिपी बघावी, त्यांचे व्ह्यूज वाढावे, त्यांचे लाईक्स वाढावे. आणि जेव्हा त्यांचे व्ह्यूज, लाईक, सबस्क्रायबर वाढतात तेव्हा युट्यूब कडून त्यांना पैसे मिळतात. हे माहित आहे का सर्वांना? नसेल माहित तर माहित करून घ्या की जे काही आपण दुसऱ्यांचे रेसिपी वगैरे बघतो, त्यांना लाईक करतो, त्यांना शेअर करतो, तेव्हा ते लोक तिथं पैसे कमवत असतात आणि आपण त्यांचं बघून त्यांना पैसे कमवण्याचा मार्ग दिलेला असतो. मग ते आपण आपल्यासाठी का करायचं नाही. मग खास यासाठीच हा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही पण हे डिजिटल स्किल्स शिका आणि तुम्ही स्वतःसाठी करा. इंस्टाग्रामवर जाता, रील्स स्क्रोल करत बसता, तिथं काय करता, लाईक शेअर एकमेकाला पाठवायचे. कोणते व्हिडिओज असू दे, स्वतः बघायचे, दुसऱ्याला पाठवायचे. झालं, त्याचे व्ह्यूज वाढले, लाईक वाढल्या, त्याचे फॉलोअर्स वाढले. तुम्हाला काय त्याचा फायदा? तुमचा 2 GB डाटा संपून गेला. बरोबर. मग ते तुम्ही स्वतःसाठी करा असं म्हणणं आहे आपलं की हे स्वतःसाठी करायचंय. तुम्ही स्वतः कंपनीचं प्रमोशन करा. कंपनीचं प्रमोशन केल्यानंतर जे काही कोर्सेस आहेत ते तुम्हाला पण शिकायला मिळणार आहे. त्यातनं नॉलेज घ्या. ते नॉलेज शिकून स्वतःसाठी वर्क स्टार्ट करा. आणि दुसरा आपला इन्कमचा पर्याय दिलाय मॅडमनी, हे तुम्ही पण शिका, तुम्ही पण ग्रो व्हा. आणि दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही रेफर करताल, बघा आता, दुसऱ्यांना तुम्ही जेव्हा रेफर करताल, इथं तुम्ही डोक्यात फक्त हेच नाही ठेवायचे की मला जॉईन करायचंय. तुम्ही त्यांना काम देता, तुम्ही त्यांना हेल्प करता. उलट जे कोणाला तुम्ही जॉईन करणार आहात त्यांना हेल्प करता की हे
डिजिटल स्किल्स तुम्हाला पण शिकायला मिळतील आणि तुम्ही पण पुढे रेफर करून त्यातून पैसे कमवू शकाल. बरोबर की नाही? फक्त डोक्यात एकच गोष्ट नाही ठेवायची की आपल्याला जॉईन करायचे. आपल्या डोक्यात एवढं ठेवायचं की आपल्याला इथे डिजिटल स्किल शिकायचे आहेत. आपल्याला इथे काहीतरी नवीन शिकायचंय आणि पुढे जेवढं आपण लेडीजला मदत करू, हेल्प करू. आजकाल मी बऱ्याच लेडीजशी बोलते, तर बऱ्याच गृहिणींचा आपल्या प्रॉब्लेम हाच असतो की मॅडम माझी मुलं आहेत, तर मी बाहेर जाऊ शकत नाही, बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही किंवा घराच्या जबाबदाऱ्या असतात. कोणी कोणी एज्युकेटेड महिला आता घरचे बाकीच्या लोकांच्या विरोधामुळे बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. ते शिकलेले असतात, पण बाहेर जाऊ शकत नाही. मग अशा लेडीजना खरंच इथे शिकून त्यांना फायदा होतो, नॉलेज मिळतं. त्यासाठी आपण एकच डोक्यात ठेवायचं, की आपण पण हे शिकायचं आणि दुसऱ्यांना पण मदत करायची, हेल्प करायची. एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं आणि या हेतूनेच आपल्याला वर्क करायचंय. ओके. आता लक्षात राहील ना इथून पुढे? फक्त जॉइनिंग करायचं नाही. प्रॉपर वर्क शिकायचं, प्रॉपर नॉलेज घ्यायचं. त्यातून पण तुम्ही पुढे सुरू करा. स्वतःचं वर्क स्टार्ट करू शकता. YouTube चॅनल तयार करू शकता. ग्राफिक डिझायनर बनू शकता. जर प्रत्येकाने हे हेतूने सगळं केलं, तर प्रत्येकजण इथे ग्रो होणारच आहे. आणि मी पण झिरो नॉलेज पासून स्टार्ट केलं होतं. मला पण इथे काहीही नॉलेज नव्हतं. पण ज्या काही आपल्या ट्रेनिंग आहेत, त्या मी प्रॉपर केल्या, ऐकल्या आणि त्या फॉलो करून पुढे माझं वर्क स्टार्ट केलं. वर्क स्टार्ट केल्यानंतर आता प्रत्येकाला अडचणी येतातच. त्या अडचणीवर आपण मात करायची असते. जे माझे स्पॉन्सर आहेत त्यांना पण मी विचारत गेले, कसं काय करायचं काय? त्यांनी पण मला मार्गदर्शन केलं. आपल्या शीतल करडे मॅमनी पण मार्गदर्शन केलं आणि इथूनच मी पुढे एवढं नॉलेज घेतलं आणि त्या नॉलेजच्या बेसवरच आज मी इथे पैसे कमवत आहे. आणि त्यामुळेच जे नॉलेज मला मिळाले, त्यामुळेच मी आज इथं ट्रेनिंग ग्रुपमध्ये आहे. ते तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकते. ओके. तर सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला काहीतरी शिकायचंय, डिजिटल स्किल आहेत ते सगळे शिकायचे प्रॉपर आणि पुढे जेवढे तुम्ही रेफर करताल त्याचं तुम्हाला रेफर इन्कम मिळणार आहे. सिस्टम पण इतकी भारी तुम्ही बघितलं का, की तुमचे जे काही इन्कम आहे 24 तासाच्या आत तुम्हाला मिळून जातं. आता काही दिवसांनंतर आपली विथड्रॉ रिक्वेस्ट पण चालू होईल. त्यामुळे डायरेक्टली तुमचं काही इन्कम असेल ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. सध्या आपलं चालू आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळत आहे. पण असं कोणाचंच नाही की 24 तासाच्या आत तुमचं इन्कम मिळालेलं नाही. बरोबर ना? तर आता मी डॅशबोर्ड सर्वांना दाखवणार आहे. परत सर्टिफिकेट कसं घ्यायचं आपलं ते पण दाखवणार आहे. तर सर्वांनी बघून घ्या. मी परत परत रिपीट करणार नाही, कारण याच्या अगोदर ट्रेनिंग पण झालेले आहे. शीतल करडे मॅमचं ट्रेनिंग झालेलं आहे. त्यात प्रॉपर सांगितलेलं आहे. मी फक्त तुम्हाला आज इथे बेसिक नॉलेज देते, की सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय. ज्या काही ट्रेनिंग आहेत त्या बघायच्यात. तुमचा पूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला माहित पाहिजे, की आपल्या डॅशबोर्डवर काय काय आहे. तर मी स्क्रीन रेकॉर्डिंग करते. चॅटमध्ये प्लीज कोणी काही लिहू नका. प्रॉपर माहिती घ्या अगोदर. मी माझी इंस्टाग्राम आयडी पण तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जेवढं शांतपणाने बघताल तेवढं तुम्हाला जास्त समजून येईल. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? तुम्ही पण पाहू शकताय कोण कसं अटेंड करतंय. सगळे छान बसलेले असे समोर दिसले की किती छान वाटतं ना. चला बाबा, आपल्याला कोणीतरी ऐकतंय आणि खरंच प्रॉपर बघतायत, शिकतायत. ओके. तर आता मी सगळ्यात अगोदर डॅशबोर्ड दाखवते. तर माझा असा मी शॉर्टकट काढून ठेवलेला आहे आपल्या वेबसाईटचा. आता तो कसा काढायचा? सर्वांना लॉग इन लिंक भेटली असेल, बरोबर? लॉग इन लिंक वर गेल्यानंतर हे लिहून ठेवा. जर कोणाला माहित नसेल तर प्लीज लिहून ठेवा. लॉग इन लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तिथे गेल्यानंतर इथं 3 लाईन आहेत. 20च्या शेजारी बघा 3 डॉट आहेत. सॉरी, 3 डॉट आहेत. 3 डॉट वर क्लिक करायचं. 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर लास्टला बघा, लास्ट 1 2 3 4, लास्ट 4 नंबर, ऍड टू होम स्क्रीन. सर्वांनी लिहून घ्यायचंय बरं का, म्हणजे कोणाच्या लक्षात नाही राहिलं तर परत तुम्ही करू शकताय लिहून बघितलेलं. ऍड टू होम स्क्रीन करायचंय.
ऍड टू होम स्क्रीन केल्यानंतर आता माझा अगोदर आहे त्यामुळे मला वर तसं ऑप्शन येत आहे, क्रिएट शॉर्टकट. परत इथे येतं ऍड, इथं तुम्ही नाव सुद्धा चेंज करू शकता, बिलियनेअर्स ड्रीम असं टाकू शकता. ऍड करायचं, परत एकदा ऍड करायचं. ओके, मी एकदम स्लो मध्ये सांगितलेलं आहे. हे बघा, हे माझं अगोदरच आहे आणि हे आत्ता घेतलेलं आहे मी. ओके, या पद्धतीने तुम्हाला शॉर्टकट काढून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सारखी लॉग इन लिंक वर जायचं किंवा वेबसाईट वर जायचं, परत लॉग इन करायचं, याचं सारखं सारखं हे पडत नाही. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला आता ज्यांनी पण स्पॉन्सर आहेत तुमच्या, त्यांनी तुम्हाला आयडी आणि पासवर्ड दिलेला असेल, तो आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपला इतका छान आणि सुंदर डॅशबोर्ड दिसणार आहे. तिथे प्रत्येकाने स्वतःचा फोटो लावायचा आहे, तिथे तुमचं नाव असणार आहे, कोणतं पॅकेजने तुम्ही स्टार्ट केलंय ते असणार आहे, बिलियनेअर ड्रीम्स नाव आहे. परत बघा, टुडेज इन्कम, माझी टुडेज इन्कम 300 रुपीज आहे, तुम्हाला ते दिसेल. परत लास्ट 7 डेज मध्ये तुम्ही किती कमवले आतापर्यंत ते दिसणार आहे, लास्ट 30 डेज मध्ये कितीपर्यंत कमवले ते दिसणार आहे. ऑल टाइम डायरेक्ट इन्कम, डायरेक्ट इन्कम म्हणजे तुम्ही डायरेक्टली ज्यांना रेफर केलंय ते तुम्हाला डायरेक्ट इन्कम मध्ये दिसतं. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही तुमची जी काही टीम आहे त्या टीमने, ते पण काहीतरी वर्क करण्यासाठी शिकण्यासाठी येतात बरोबर, आणि ते जेव्हा वर्क स्टार्ट करतात तेव्हा त्यांची पण इन्कम होते. त्यांची इन्कम झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट इन्कम 75% मिळतो आणि तुम्हाला त्यातला 10% स्पॉन्सर या नात्याने आपला पॅसिव्ह इन्कम दिला जातो. तर हा 10% पॅसिव्ह इन्कम आहे बघा, म्हणजे मला पॅसिव्ह इन्कम 26,915 आहे. ओके, तर या पद्धतीने आपला पूर्ण डॅशबोर्ड आहे. प्रत्येकाला हा माहित पाहिजे की कसा आहे. त्यानंतर 3 लाईन वर गेल्यानंतर इथे बघा डॅशबोर्ड, डॅशबोर्ड म्हणजे आता जे दाखवलं ते. नंतर प्रोफाईल आहे, प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमच्या स्पॉन्सरचे डिटेल्स असतात, कोण आहे स्पॉन्सर त्यांचे. त्यानंतर स्वतःचे डिटेल्स, स्वतःचे डिटेल्स सगळे भरून घ्यायचे, फिलअप करायचे. त्यानंतर बँक इन्फॉर्मेशन आहे, ते पण तुम्हाला पूर्ण भरायचे आहे. आणि इथं बघा पिक्चर, प्रोफाईल पिक्चर आहे, तिथे गेल्यानंतर चूज फाईल आहे, चूज फाईल वर क्लिक केलं तर तुमच्या गॅलरी ओपन होणार आहे. गॅलरी ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो पण तुमचा फोटो लावायचा आहे ते तो फोटो इथे घेऊन तुम्ही लावू शकता. आता माझा लावलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे फक्त तुम्हाला दाखवते. प्रत्येकाने एवढं सगळं पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर आहे माय कोर्सेस, माय कोर्सेस. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो की कोर्स रन करत नाहीत नीट. तर याचा काय प्रॉब्लेम आहे, आपले कोर्सेस आहेत एच डी क्वालिटीचे, त्यामुळे कोणाकोणाकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल किंवा 3G 4G चा मोबाईल असेल तर ते नीट चालणार नाहीत, कारण एच डी क्वालिटीचे असल्यामुळे त्यांना आत्ता जे काही जी चालू आहे, जसं 5G चालू आहे, तर तुमच्याकडे 5G चालू असेल किंवा वायफाय असेल तर खूप छान पद्धतीने चालतात. माझ्या ह्यात चालतात, माझं 5G आहे प्लस वायफाय पण असतात, त्यामुळे चालतात. तर तुम्ही ज्या पण कोर्सेस मध्ये आहात ते कोर्सेस तुम्हाला इथं दिसणार आहेत. बघा माझा आहे प्लॅटिनम, तर मला सगळे कोर्सेस दिसतात. ओके, तर तुम्हाला काय करायचंय, व्ह्यू कोर्सेस मध्ये जायचंय, कंटिन्यू लर्निंग, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ह्याचं जे काही लेसन्स आहेत ते एक 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 बघून कंप्लीट करायचं आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला जो पण पार्ट बघायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं, परत वर जायचं, चालू करायचं या पद्धतीने. बघा माझ्या यामध्ये चालतात कोर्सेस, तर प्रत्येकाने असे सर्व कोर्सेस जेवढे आले तेवढे पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे सर्टिफिकेट, तर कोर्सेसचं सर्टिफिकेट खाली लिहिलंय बघा, माय कोर्सेस नंतर माय सर्टिफिकेट. सर्टिफिकेट मध्ये जायचं, तुम्हाला जे आपण कोर्सेसचं सर्टिफिकेट पाहिजे त्या कोर्सवर जायचं. आता मी बिगनर पॅकेजचं घेतलेलं आहे,
तर मी चॅट जीपीटीचं दाखवते. तर तुम्ही त्या कोर्सवर जायचं, पूर्ण कोर्स बघायचा, अगोदर शिकायचा, आणि त्यानंतर जो सर्टिफिकेट आहे तिथं जायचं. इथं तुम्हाला 10 क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन्स तुम्हाला पूर्ण बघायचे आहेत, ते सॉल्व्ह करायचे आहेत, आणि 10 पैकी 6 बरोबर आले तर तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटणार आहे. 10 पैकी 6 जर बरोबर आले नाही तर तुम्हाला ते परत परीक्षा द्यावी लागणार आहे, आणि नंतर मग तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे. त्यासाठी जो काही कोर्स आहे तो पूर्णपणे बघा अगोदर, आणि मगच तुमचं सर्टिफिकेट घ्या. 10 क्वेश्चन असतात, ते सॉल्व्ह करायचे, आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर आहे प्लॅन्स. आता ज्यांच्याकडे प्लॅटिनम आहे त्यांना पूर्णचे पूर्ण प्लॅन्स दिसणार आहेत. ज्यांच्याकडे सिल्वर, गोल्ड, डायमंड, बिगनर असे पॅकेज असतील त्यांना इथे अपग्रेडचं ऑप्शन दिसेल. तर माझ्याकडे बघा सगळे आहेत, तर माझे ऍक्टिव्ह दिसत आहेत. ओके. त्यानंतर आहे आपला लीडर बोर्ड. आता लीडर बोर्ड वर बघा, लास्ट 7 डेज मध्ये कोणी कोणी किती इन्कम घेतलेले आहे ते आहे. तर यामध्ये सर्वात टॉपवर बघा 53,000 आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एका आठवड्यात 50च्या वर इन्कम घेतलेला आहे. म्हणजे किती छान ना. असं वर्क तुम्ही पण करू शकता नक्कीच, फक्त तुम्ही लर्निंग करा. परत लास्ट 30 डेज आहे, त्यामध्ये 10 जणांनी कोणी कोणी किती इन्कम घेतलेला ते आहे. ऑल टाइम, हे आपले ऑल टाइम इन्कम आहे. तर आतापर्यंत कंपनी स्टार्ट झाल्यापासून आतापर्यंत सगळे टॉपवर कोण आहे, पहिले 10 टॉपवर कोण आहेत, तर इथं आपण पाहू शकताय. आता तुम्हाला काय करायचंय, जेवढे काही यामध्ये आहेत टॉपर आपले, सर्वांना फॉलो करायचं. ते कसे वर्क करतात, त्यांची इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करायचं, बघायचं की त्यांच्यासारखं आपल्याला पण वर्क करायचंय. ओके. त्यानंतर आहे अफिलिएट्स. आता अफिलिएट्स मध्ये अफिलिएट लिंक आणि असोसिएट्स असे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही अफिलिएट लिंकवर कितीही जरी क्लिक केलं, मला कोणीतरी एक जणांनी विचारलेलं की अफिलिएट वर मी क्लिक करते पण मॅडम काहीच होय नाही. तर कृपया अफिलिएट्स वर क्लिक केल्यानंतर खाली 2 ऑप्शन येतात आपल्याला, अफिलिएट लिंक आणि असोसिएट. तर अफिलिएट लिंक वर क्लिक केल्यानंतर कॉपी कोड ही तुमची रेफर लिंक असते. अफिलिएट लिंक म्हणजे रेफर लिंक. तर तुम्हाला काय करायचंय, ब्ल्यू लाईन आहे वर बघा, कॉपी कोड, तिथं टच करायचंय. हे बघा, टच केल्यानंतर लिंक कॉपी टू क्लिपबोर्ड, ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला जायचंय आणि जिथं पेस्ट करायचे तिथं एक वेळ तुमच्या स्पॉन्सरला करा वाटलं तर त्यांना पेस्ट करा, किंवा स्वतःच्याच व्हॉट्सअपला पेस्ट करून स्टार करून ठेवा, म्हणजे ते सेव्ह होईल. इथं खाली सिलेक्ट पॅकेज आहे, तर कृपया ह्याच्यावर कोणीही क्लिक करून त्याची लिंक काढू नका. कधी कधी काय होतं, जर दुसऱ्याला वेगळा पॅकेज पाहिजे असेल आणि तुम्ही वेगळ्या पॅकेजची लिंक दिली तर तो सिलेक्ट होऊन तो पॅकेज गृहीत धरला जाईल. तर त्यासाठी फक्त कॉपी कोड आहे लिहिलेलं, त्याच्यावर क्लिक करून तुमची रेफरल लिंक काढायची आहे. बघा, प्रत्येकाने ज्यांना माहित नाही त्यांनी अशी स्वतःची रेफर लिंक काढायची आहे. आणि लिहून ठेवा वाटलंच तर, जर लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा. असोसिएट्स मध्ये तुमच्या सोबत आतापर्यंत किती जण जॉईन झालेले आहेत ते सर्वांची यादी इथे असते. इथं टाइम असतो, त्या व्यक्तीचे ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आणि कोणत्या तारखेला जॉईन झाले ते, परत कोणत्या पॅकेजने जॉईन झाले ते, किती अमाऊंट भरली, हे सगळं इथं टोटली रेकॉर्ड आहे. इथे बघा किती लाईन आहेत, 10 असं प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येकाचं तुम्ही जॉईन झाले की नाही ते तिथं पण चेक करू शकता. नंतर विड्रॉ रिक्वेस्ट आहे, ही काही दिवसांनी आपली चालू होईल, त्यावेळेस आपल्याला पूर्ण कल्पना दिली जाईल की कशी विड्रॉ रिक्वेस्ट कशी टाकायची वगैरे. ओके. सध्या फक्त जी काही रक्कम आहे ती तुम्ही टाकू शकता यात विड्रॉ रिक्वेस्ट म्हणून. पूर्ण ते मॅडम अप्रूव्ह करून देतात, पण ऑलरेडी ते पैसे आपल्याला डायरेक्टली आपल्या स्पॉन्सर तर्फे दिलेले आहेत. अशा पद्धतीने ज्यांचं पण आहे त्यांनी विड्रॉ रिक्वेस्ट टाकून ठेवा, सबमिट रिक्वेस्ट. आता सध्या एरर येतोय, पण काही दिवसांनी ते
प्रॉपरली चालू झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग घेऊन सांगितलं जाईल, त्यावेळेस ते करायचं आहे. तर आता मला वाटतं यातलं पूर्णपणे झालेलं आहे. लॉग आउट करते. बघा आता मी काय काय सांगितलं, आपला लॉग इन कसं करायचं किंवा त्याचा शॉर्टकट कसा काढायचा, परत डॅशबोर्डवर काय काय आहे, इथपर्यंत मी सांगितलेलं सर्वांना समजलंय का? समजलं असेल तर हो म्हणून मला मेसेज करा की समजलं म्हणून, म्हणजे मला पुढचं सांगायला. प्रत्येकाचा डॅशबोर्ड प्रत्येकाने पाहिला पाहिजे आणि त्याच्यावर काय काय आहे तुम्हाला स्वतःला अगोदर माहित पाहिजे, म्हणजे ते तुम्ही दुसऱ्याला सांगू शकताय, हो की नाही? त्यासाठी अगोदर स्वतः प्रॉपरली तो डॅशबोर्ड बघा. आता आपल्याला नेक्स्ट काम आहे, आपण तर डॅशबोर्ड ओपन केलेला आहे. नेक्स्ट आहे आपल्याला आपला माइंडसेट आपण केलेला आहे, आपल्याला काम करायचं म्हणजे करायचं. त्यानंतर आहे आपली इंस्टाग्राम प्रोफाईल आणि फेसबुक प्रोफाईल तयार करायची. ते कशी तयार करायची याची रेकॉर्डिंग लिंक टेलिग्रामवर पण आहे आणि ग्रुपमध्ये पण टाकले होते, पहिली पायरी दुसरी पायरी वगैरे. आणि मी तर पाठवतच असते सगळ्यांना की कशी आपल्याला प्रत्येक लिंक ओपन करून बघायची आहे. तर मी टेलिग्रामवर जाऊन तुम्हाला दाखवते, तुम्हाला लिंक कशा शोधायच्यात किंवा त्याच्यावरच तुम्हाला रोज डेली स्टेटसला तुम्ही ठेवण्यासाठी कसं घेऊ शकताय. ओके. हो, थँक्यू. सगळ्यांना सर्वांना समजलेलं आहे, म्हणजे मी बोललेले समजते. अशाच ट्रेनिंग प्रॉपर अटेंड करत जा, म्हणजे तुम्ही पण ग्रो करताल. मी माझी स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला टेलिग्रामवरच दाखवते. ज्यांच्याकडे पण टेलिग्राम नाही त्यांनी अगोदर टेलिग्राम घ्यायचंय आणि टेलिग्राम घेतल्यानंतर तुम्हाला लिंक दिल्या जातील. तुमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून तुम्ही लिंक घ्या. हे बघा, हे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम लिंक, इंस्टाग्राम लिंक, सर्वांना एवढ्या लिंक. आणि परत कम्युनिटी ग्रुप आहे, हा कम्युनिटी ग्रुपची लिंक आहे. आणि इथं एक ऑफिशियली ग्रुप आहे आपला बिलियनियर ड्रीम्स ऑफिशियल ग्रुप, एक मटेरियल ग्रुप आहे, परत टेलिग्राम आणि इंस्टाग्राम. तर तुम्हाला काय करायचंय, टेलिग्राम घेतल्यानंतर तिथं क्लिक करायचं. तुम्ही जे काही आपलं टेलिग्राम आहे त्यामध्ये जॉईन होता, तिथं जॉईन आलं तर जॉईन करा. त्यानंतर बघा इथं आता कंपनी स्टार्ट झाल्यापासून आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते पूर्ण सगळं इथे तुम्हाला पाहायला मिळेल, जे काही अचिव्हमेंट आहेत. आता इथं तुम्हाला काय करायचंय, असं सर्च करत बसण्यापेक्षा डायरेक्टली वर बिलियनियर्स ड्रीम्स या नावावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पहा असं शो होतं, तिथं मीडिया, फाईल्स, लिंक्स आणि व्हॉइस एवढे सगळे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत. तर मीडियामध्ये जे काही पोस्टर्स आहेत, व्हिडिओ आहेत, ते सगळे तुम्हाला इथे शो होतात. तुम्हाला कोणताही एखादा पोस्टर किंवा मोटिवेशनल कोट्स रोजच येतात आपले, ते जर घ्यायचं असेल तर सिम्पली आहे त्याच्यावर जायचं, थ्री डॉट वर जायचं आणि सेव्ह टू गॅलरी. सेव्ह टू गॅलरी करा, तुमच्या गॅलरीत सेव्ह होईल. शेअर करा, शेअर केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचं ऑप्शन येईल या पद्धतीने. ओके. तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर करू शकता, इंस्टाग्राम केलं तर तिथं ऑप्शन येतात, स्टोरीमध्ये टाकायचे का, रीलमध्ये का, फीडमध्ये का, कोणाला मेसेजनी पाठवायचंय, तर ते तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत, तुम्ही गॅलरीमध्ये पण घ्या, डायरेक्ट शेअर पण करा. त्यानंतर व्हिडिओचं पण तसंच आहे, तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिजे असेल, तर थ्री डॉट वर जायचं, सेव्ह टू गॅलरी करायचं किंवा डायरेक्ट शेअर करायचं. नंतर आहे फाईल्स. आता फाईल्स मध्ये
फाईल्स मध्ये पण व्हिडिओ आहेत एक दोन, ते पण तुम्ही पाहू शकताय, किंवा डायरेक्ट लिंक वर जा. तुम्हाला ज्या पण लिंक पाहिजेत आतापर्यंत ट्रेनिंग झालेल्या तुम्हाला जर भेटल्या नसतील तर तुम्ही लिंक वर जायचं आहे. लिंक वर गेल्यानंतर इथे बघा आपले प्रत्येक जे काही ट्रेनिंग होतं त्याच्या लिंक तर आहेतच, पण जेव्हा रेकॉर्डिंग लिंक पाठवली जाते तेव्हा बघा इथं लिहिलेलं आहे, आमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी बिगनर गाईड अँड क्वेश्चन अँड आन्सर सेशन व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. ही आहे आपली रेकॉर्डिंग लिंक. आता इथे तुम्हाला जरा सर्च करायचंय, इथे गेल्यानंतर तुम्ही ती घेऊ शकताय. इथे युट्यूबचा व्हिडिओ टाकलाय आपल्या आता बिग अनाउन्समेंट झाली त्यावेळेचा, ते पण तुम्ही पाहू शकताय. तुम्ही जर असं सर्च केलं तर इथं बघा लिहिलेलं आहे टॉपिक 7 कॅनवाचं ट्रेनिंग रेकॉर्डिंग आहे. इथं लिहिलंय इन कॅनवा, कॅनवा मध्ये कसं वर्क करायचं ते पण यात सांगितलेलं आहे. टॉपिक 6 व्हिडिओ एडिटिंग, 5 टॉपिक 5 ऑब्जेक्शन हँडलिंग, फॉलोअप अँड ऑब्जेक्शन हँडलिंग. बघा प्रत्येक याची तुम्हाला इथं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे तुम्हाला कोणाला विचारण्याची सुद्धा गरज नाही की मॅडम मला याची लिंक पाहिजे. या ना, डायरेक्ट टेलिग्राम आहे तुमच्याकडे, टेलिग्रामवर या, लिंक मध्ये जा, लिंक वर सर्च करा आणि तेथून जी काय आहे ती लिंक कॉपी करा किंवा डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर डायरेक्ट क्लिक केलं तर तुम्ही ह्याच्यावर जाताय, युट्यूबवर जाताय आणि ती जी काही ट्रेनिंग आपली झालेली आहे ते तुम्ही पाहू शकताय. ओके, तर आपल्याला महत्वाचं काय आहे, मीडिया आणि लिंक्स हे तुम्ही पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला रोज स्टोरी स्टेटस ठेवण्यासाठी यातले व्हिडिओज किंवा जे काही मोटिवेशनल कोट्स टाकले जातात ते सुद्धा घेऊ शकताय. त्यानंतर आहे इंस्टाग्राम प्रोफाईल तयार करणे. आता इंस्टाग्राम प्रोफेशनल कसं तयार करायचं हे मॅडमची स्पेशल रेकॉर्डिंग आहे, प्रोफाईल बिल्डिंग. प्रत्येकाने प्रोफाईल अजून सुद्धा इंस्टाग्रामचं तयार केलं नसेल तर प्रोफाईल बिल्डिंग हे चॅप्टर बघायचं आहे आणि त्या पद्धतीने तू स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे. प्रोफाईल करताना पब्लिक असावी, पब्लिक केल्यानंतर प्रोफेशनल असावी. प्रोफेशनल झाली का नाही कसं कळतं, तर इथे बघा प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे. ओके, प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणजे 30 दिवसामध्ये तुमचं किती लोकांपर्यंत ही प्रोफाईल पोहोचलेली आहे तिथं त्याचा आकडा शो केला जातो. त्यासाठी आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड तयार करायचं आहे आणि त्याचे काही फंक्शन्स असतात, ॲडिशनल फंक्शन्स असतात, ते पण आपल्याला मिळतात. त्यामुळे प्रोफेशनल डॅशबोर्ड तयार करून घ्यायचा आहे प्रत्येकाने. सगळ्यात महत्वाचा आहे स्वतःचा फोटो. तुम्ही स्वतःचा फोटो लावणं गरजेचं आहे. स्वतःचं नाव टाकायचं, नंतर ना तुमचा बायो लिहायचा आहे. बायो मध्ये तुम्ही आता जे काही आहात ते पण टाका आणि आपल्या वर्क संबंधी पण टाका की तुम्ही लोकांना कशी मदत करणार आहे. तुमचा बायो बघितलं की बऱ्याच लोकांना कळलं पाहिजे तुम्ही काहीतरी वर्क करताय आणि वर्क करताय. परत तिथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे का, तर तुमच्याशी जर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरवरून करू शकता. आता इथे मी मी जी आहे ती टाकलेलं आहे, डिजिटल क्रिएटर, अचिव्हर ऑफ बिलियनियर ड्रीम्स, ट्रेनर अँड VIP एक्झिक्युटिव्ह. परत मराठीमध्ये शिका आणि कमवा, जय शिवराय आणि माझा मोबाईल नंबर. आता आपल्याला एवढेच अक्षर बसतात यात. तुम्ही खूप सारं तुम्हाला लिहायचं असेल पण जास्त बसत नाही, माझे एवढीच लिमिट होती तेवढंच मी बसवलेलं आहे त्यात, तर तुम्ही हे लिहायचं आहे. आता हे बायो फोटो वगैरे कसा तयार करायचा हे सगळं तुम्हाला प्रोफाईल बिल्डिंग मध्ये दिसणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ती लिंक, रेकॉर्डिंग लिंक बघायची आहे आणि त्यानुसार स्वतःच करायचं आहे. परत हायलाइट कशा तयार करायच्या, पुढे आपले लाईव्ह ट्रेनिंग पण होणार आहेत आणि नंतर ना तुम्हाला इथे वर्क विषयी, वर्क रिलेटेड पूर्ण जे काही रील आहे, प्रमोशन आहे, पोस्ट आहेत त्या इथं अपलोड करायला सुरुवात करायची आहे. व्हिडिओ एडिटिंगचं आपलं ट्रेनिंग रेकॉर्डिंग झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ कसे छान छान तयार करू शकता इनशॉट ॲपमध्ये, ते मॅडमने खूप सुंदर सांगितलेलं आहे, छान शिकवलेलं आहे. प्रत्येकाला झिरो जरी नॉलेज असेल ना त्यातून तुम्ही शिकू शकता, इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने रेकॉर्डिंग बघायची आहे, त्यातून शिकायचं आहे. लाईव्ह ट्रेनिंग जेव्हा असतात तेव्हा लाईव्ह पण ट्रेनिंग तुम्हाला अटेंड करायचे आहे. तर हे आहे माझं इंस्टाग्राम प्रोफाईल, तुम्ही पण याला फॉलो करू शकता आणि आज जे काही स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहात ते टॅग पण करू शकता. त्यानंतर आहे फेसबुक.
फेसबुक. सेम मी तिथं जी काही प्रोफाईल तयार केलेली आहे ती फेसबुकवर केलेली आहे. हे बघा, आता या पद्धतीने तुम्हाला फोटो लावायचा आहे, बायो पण लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही व्हिडिओज वगैरे आहेत ते पण तुम्हाला इथं टाकायचे आहेत, जसे तुम्ही इंस्टाग्रामवर टाकता त्या पद्धतीने. आपल्याला फेसबुकवर अजून ऍडिशनल वर्क काय करायचंय, तर फेसबुकवर आपण अशा पद्धतीने प्रोफाईल मध्ये पण टाकू शकतो, फीड मध्ये पण टाकू शकतो. आणि दुसरं एक आहे की इथे आपल्याला ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सवर पण आपण काम करू शकतो. तसे इंस्टाग्रामवर आपल्याला ग्रुप नसतात, तिथं फक्त रील पोस्ट वगैरे टाकू शकतो. तसं फेसबुकवर खूप सारे ग्रुप्स आहेत. ते ग्रुप्स कसे सर्च करायचे, त्याच्या पोस्टिंग कशी करायची, त्याच्यावर लीड्स कशा येतात, हे सगळं टोटली पूर्णपणे डिटेलमध्ये मॅडमनी, आपल्या शीतल मॅमनी लीड जनरेशन या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, जायचं आहे टेलिग्रामवर, लिंक शोधायची आहे आणि त्या लिंकवरनं पूर्ण माहिती घ्यायची आहे की कसं आपल्याला लीड जनरेशन करायचं आहे. ओके, तर तुम्हाला हे टास्कच आहेत आपल्या आता, की पहिल्यांदा इंस्टाग्राम फेसबुक प्रोफाईल तयार करायची, नंतर जे काही ग्रुप्स आहेत लीड जनरेशनचं टॉपिक बघायचं, त्यानंतर ग्रुप सर्च करायचे, त्याच्यात प्रमोशन करायचं. हे बघा माझे ग्रुप्स, मी आतापर्यंत जेवढे जॉईन केलेले आहेत तेवढं. म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा मी काम स्टार्ट केलं तेव्हापासून डेली आपल्याला जास्त ग्रुप नाही डेली करायचे, फक्त 4 किंवा 5च ग्रुपमध्ये जॉईन करायचे आणि त्यामध्ये पोस्टिंग करायची आहे. ओके, या पद्धतीने तुम्हाला तुमची फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल तयार करायची आहे. आणखीन आहे की मॅडमनी याविषयी सांगितलं होतं जेमिनी. यामध्ये तुम्ही वेगवेगळं सर्च करून त्यामध्ये त्यातली माहिती घेऊ शकताय. तर हे ऍप ज्याच्याकडे नसेल ते घेऊ शकता, त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकता. तर तुम्हाला समजा एखादी माहिती पाहिजे की तुम्हाला माहित नाही, ते तुम्ही इथे टाकून, मराठीमध्ये टाकून, इंग्लिशमध्ये टाकून ती माहिती घेऊ शकताय. आता तुमचं पर्सनल यूज साठी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता, आपल्या वर्क साठी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. तुम्ही जर इथे टाकलं अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण माहिती इथे दिली जाते. हे बघा, तुम्हाला अजूनही दुसरी काही माहिती पाहिजे ते तुम्ही टाकू शकता आणि इथून नॉलेज पण घेऊ शकता. आपल्या वर्क साठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुम्हाला एखादा कंटेंट पाहिजे, ते कंटेंट याच्यावर सर्च करू शकता. तुम्हाला हे हेल्प करणार आहे. आणखीन एक आहे क्राफ्टो ऍप. हे क्राफ्टो ऍप आहे बघा, यामध्ये पण तुम्ही मोटिवेशनल कोट्स असतात, सकाळ सकाळी मोटिवेशनल जे कोट्स असतात, गुड मॉर्निंग किंवा मोटिवेशनल, हे तुम्ही त्यामधून घेऊ शकताय. पिंटरेस्ट एक आहे, हे बघा पिंटरेस्ट, हे पिंटरेस्ट ऍप, यावर पण तुम्ही हे सर्वांनी घ्या की यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सर्च करून त्याचा यूज करू शकता. यामध्ये व्हिडिओ पण असतात आणि फोटोज पण असतात. समजा तुम्हाला इथे मोटिवेशनल कोट्स पाहिजे, मोटिवेशन कोट्स फॉर सक्सेस, तुम्ही जर असं टाकलं तर तुम्हाला जे पाहिजे ते इथं शो होतात आणि इथे भरपूर सारे असतात की तुम्ही ते सहज डाउनलोड करून तुमच्या जे काही रील आहे किंवा स्टोरी स्टेटस आहे त्यावर ठेवू शकताय. ओके, या पद्धतीने खूप छान छान असतात. मी पण याचा उपयोग करते, त्यामुळेच तुम्हाला सांगते की याचा तुम्ही पण उपयोग करू शकता. आपल्याला स्टेटस मार्केटिंग खूप महत्वाचं आहे. तुम्ही सकाळी सकाळी मोटिवेशनल जरा असे फोटो किंवा कोट्स तुम्ही ठेवल्या तर ते खूप छान वाटतं, त्यामुळे तुम्ही असं सर्च करून त्यामधनं घेऊ शकतो.
बाकी मग एवढंच आहे की तुम्ही पिंटरेस्ट, क्राफ्टो आणि जेमिनाय हे घेऊन त्याचा यूज करू शकता. बाकी आपल्याला इनशॉट ॲप पाहिजे, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं तर आहेच. ओके, या पद्धतीने प्रत्येकाला वर्क करायचं आहे. आता ज्यांनी ज्यांनी इंस्टाग्राम प्रोफाईल त्यांची तयार केलेली नाही, त्यांनी इंस्टाग्राम प्रोफाईल सर्वात अगोदर अगोदर तयार करायची आहे. नंतर फेसबुक प्रोफाईल तयार करायची आहे. तुमची फेसबुक किंवा इंस्टाग्राम प्रोफाईल नसेल तर वर्कसाठी खास तयार करा. आणि तुमची पर्सनल असेल, त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं नसेल तर ती तशीच प्रायव्हेट बाजूला ठेवा. आपल्याला कामासाठी प्रोफेशनल आणि पब्लिक पाहिजे. ओके, तर त्यासाठी तुम्ही नवीन तयार करू शकता, झिरोने स्टार्ट करू शकता. भले मेहनत करावी लागेल थोडीशी, पण तुम्ही तशी वेगळी तयार करा, स्टार्ट करा आणि रेग्युलरली वर्क करा. तुम्हाला पण तुम्ही पण ग्रो होताल आणि खरंच म्हणजे एवढं खूप काही दिलेलं आहे आपल्याकडे शिकण्यासारखं, तर तुम्ही त्याच्यावर फोकस करा. लर्निंगसाठी थोडासा टाइम द्या. रोज नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास घ्या की रोज मी एक तरी कोर्स पाहिल आणि त्यातून वर्क करेल. तर बघा, सर्वांनी सुरुवात तर केलेलीच आहे. तर माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. आपले पुढं लाईव्ह ट्रेनिंग होणारच आहेत. त्यामध्ये तुम्हाला परत सगळं सांगितलं जाणार आहे की प्रोफाईल कशी तयार करायची, इंस्टाग्रामवर रील कशा तयार करायच्या, कॅनवामध्ये कसं पोस्टर्स वगैरे तयार करायचे, कॉल क्लोजिंग, फॉलोअप कसा घ्यायचा, हे प्रत्येक तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यामुळे अगोदरच्या ट्रेनिंग रेकॉर्डिंग आहेत त्या तुम्ही अगोदर बघायला सुरुवात करा. जेव्हा आपल्या लाईव्ह ट्रेनिंग होणार आहेत तेव्हा तर तुम्हाला अजून छान वाटेल. अजून तुम्ही कसं म्हणतात ना, एक जोश मध्ये काम करणार आहात. पण आता सुद्धा सध्या आपल्याकडे जे अवेलेबल मटेरियल आहे त्या ट्रेनिंग सुद्धा खरंच खूप छान आहेत, प्रत्येकाने पाहायचे आहे आणि त्यातून शिकायचं आहे. प्रत्येक स्पॉन्सरने आपल्या विश्वासावर जे कोणी आलेलं आहे त्यांना हेल्प करायची. बरोबर, त्यांना जे काही माहिती नाही त्यांना पूर्णपणे सांगायचं आहे. तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या स्पॉन्सरला विचारा, ते तुम्हाला सांगतील. आणि अशा पद्धतीने सर्वांनाच इथे चान्स आहे ग्रो करण्यासाठी. सर्वांनीच खूप छान काम करा, ग्रो करा. आणि आतापर्यंत माझी मीटिंग ऐकून घेतली, खरंच थँक्यू सर्वांना. आणि मी जे काही सांगितलेलं आहे प्रत्येकाने नोट डाऊन केलेलंच असेल तर ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन रेकॉर्डिंग कंपल्सरी प्रत्येकाला करायची आहे. का करायची ते पण मी सांगते की आपण जे काही वर्क करतोय हे आपल्याला माहिती आहे की आपण स्टार्ट केले वर्क, पण आपल्या कंपनीमध्ये काय चालतं किंवा काय चालत नाही हे लोकांना कसं समजणार. मी जे काय वर्क करते, मी बिलियनेअर ड्रीम्स मध्ये आता काम करते. मी जेव्हा स्टोरी स्टेटस ठेवेल, इंस्टाग्रामवर टाकेल, फेसबुकवर टाकेल, तेव्हाच लोकांना समजेल. बरोबर, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप याच्यावर स्टोरी स्टेटस ठेवायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यावर पूर्ण वर्क टाकायला सुरुवात करायची आहे. आता यामध्ये तुम्हाला असं नाही की तुम्ही फक्त वर्कचं असं टाका, असं कंपल्शन बिलकुल नाहीये. तर तुम्ही मोटिवेशनल टाका. तुम्हाला जे आवडतं, वेगवेगळे मोटिवेशनल कोर्स असतात, व्हिडिओज असतात, ते पण टाकू शकता. पण जे वर्कच्या वगैरे व्हिडिओ असतात ते स्वतः तयार करून टाका. आजकाल इंस्टाग्राम अशाच व्हिडिओजना पुढे नेतं जे नैसर्गिक असतील, म्हणजे स्वतः आपण काढलेले असतील, नॅचरली असतील आणि जे फर्स्ट टाइम टाकलेले असतात ते बघा. व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. तुमच्या मोबाईलची क्लॅरिटी तर त्यात पाहिजेच, पण जे व्हिडिओ फर्स्ट टाकलेले असतात, दुसरे जे कॉपी करून टाकलेले जास्त घेत नाही इंस्टाग्राम. आणि इंस्टाग्राम, फेसबुक, मेटाने खूप कडक केलेलं आहे. सो तुम्ही पण जरा जपून काम करायचं आहे आणि जेवढे तुमचे ओरिजिनल कंटेंट टाकता येतात तेवढे टाका. प्रत्येकाकडे एक वेगळं नॉलेज असतं, बरोबर, त्या नॉलेजचा तुम्ही उपयोग करा. ते नॉलेज तुम्ही बाहेर आणा. प्रत्येकामध्ये काहीतरी काही काही ना काही खासियत असते, तर त्या खासियतचा तुम्ही उपयोग करा. बाकी तुम्हाला इथं पूर्ण नॉलेज तर मिळतच आहे, आपल्या ट्रेनिंग आहेत, मॅम आहेत सांगायला पूर्णपणे. आणि मेन म्हणजे आपल्याकडे 2 सेल्स वेबिनार होतात, एक बुधवारी आणि एक रविवारी. याचा जास्तीत जास्त वापर करा, उपयोग करा.
का तर आपण जर लोकांना सांगू शकलो नाही, पूर्णपणे गाईड करू शकलो नाही नवीन लोकांना, तर तुम्ही डायरेक्टली त्या सेल्स वेबिनारची लिंक द्या, त्यामध्ये बसवा त्यांना. तुम्ही त्यांना फक्त सांगायचं की तुम्ही झूम ॲप नसेल तर झूम ॲप घ्या आणि मीटिंग अटेंड करा. बाकी पूर्ण तर मॅम इतकं छान सांगतात की न्यू व्यक्ती जरी असेल तरी ते मोटिवेट होऊन स्टार्ट करतातच. म्हणजे माझा पर्सनली अनुभव तर हाच आहे. बाकी तुम्ही पण तसेच करा. आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये ऑप्शन असतो, जिथं आपला डाटा असतो ना, डाटा किंवा वायफायचं ऑप्शन असतं, तिथेच स्क्रीन रेकॉर्ड हे ऑप्शन असतं. आता जे लेटेस्ट मोबाईल आले आहेत ते प्रत्येकाच्या यात आहेत. आणि जर कोणाकडे नसेल तर प्ले स्टोअरवर जायचं, एक्स रेकॉर्डेड, ज्यांच्याकडे नाही त्यांनी लिहून घ्या, एक्स रेकॉर्डेड हे ॲप घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून स्क्रीन रेकॉर्डिंग करायला सुरुवात करायची आहे. जास्तीत जास्त 1 मिनिटाचं स्क्रीन रेकॉर्डिंग करायची. ती इंस्टाग्रामवर जाऊन स्टोरीवर जाऊन एडिट करायची, मला पण टॅग करायची, आपल्या शीतल मॅमना पण टॅग करायची आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टोरीला पण लावायची आहे. ओके. आता बघू ना, आज जवळजवळ 400 पर्यंत होते सगळेजण. मला किती टॅग येत आहेत, मग मी समजून जाईल की किती लोक काम करतायत. ज्यांची ज्यांची मला स्क्रीन रेकॉर्डिंग स्टोरीला दिसणार आहे त्यांनी काम करतात आणि ते खरंच पुढे जाणार असं मी समजेल. ओके. आता बाकीचे ट्रेनिंग वगैरे तुम्ही पहा आणि दुसरे आपले लाईव्ह ट्रेनिंग सुद्धा चालू होईल. अजून बेसिक नॉलेज कोणाला काय? हा बोला मॅम. खूप छान शकुंतला मॅम तुम्ही सांगितलं प्रॉपर. एक सेकंड आहे म्हणजे बंद कर. ओके. खूप छान मीटिंग झाली. सगळ्यांना कसं वाटलं? खूप सुंदर एक्सप्लेन केलं तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर. आणि एक्स्ट्रा नॉलेज पण तुमच्याकडून बऱ्याच काही मिळालंय सगळ्यांना, बरोबर? कसं वाटलं सगळ्यांना? जरा कमेंट करा मॅडमला. खूप छान वाटलंय. आणि आपल्याकडे 450 पेक्षा जास्त लोक आली होती इकडे. 450 पेक्षा जास्त लोक होती आणि मस्त वाटलं. खूप लोकांनी अटेंड केलं आणि त्याच्यामुळे मॅडम ना VIP एक्झिक्युटिव्ह ते एवढ्या लेवलला गेलेले आहेत. 1.5 महिन्यामध्ये मला वाटतं 1 महिन्यामध्येच 1 लाख झालेले आहेत. 1.5 महिन्यामध्ये आता बघा त्यांची इन्कम कशी होते. ते सगळेजण करू शकतात 100%. म्हणून त्यांना समोर आणलेलं आहे. त्यांच्याकडून पण तुम्ही ट्रेनिंग शिकू शकता. माझ्यापेक्षा पण काही नवीन गोष्टी त्यांना माहिती आहे ते तुम्हाला गायडन्स देत राहणार प्रत्येक वेळेला. फक्त प्रॉपर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ट्रेनिंग अटेंड करा आणि काम करायला सुरुवात करा. ओके. कसं वाटलं सगळ्यांना कमेंट करा. आणि खूप छान. थँक्यू शकुंतला मॅडम. आणि असंच पुन्हा पुन्हा येत राहा. ठीक आहे. ओके. धन्यवाद. थँक्यू सो मच. रेकॉर्डिंग केलेलं आहे याचं, पुन्हा बघायला मिळेल सगळ्यांना. कसं वाटलं जरा मॅडमना सांगा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप थँक्यू मॅडम. तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग देऊन? थँक्यू मॅम, तुम्ही मला ही संधी दिली यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म आम्हाला आम्हाला आणलेला आहे. तुमच्या ट्रेनिंग माझ्यापेक्षा खूप जबरदस्त असतात, त्यामुळे तुमचेच नॉलेज घेऊन मी हे माझ्याकडे जे थोडंफार नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करते मी. आणि मला संधी दिल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच वन्स अगेन. सगळ्यांनी छान काम करा, असंच ग्रो करा. ठीक आहे. नवीन लोक पण खूप छान काम करत आहेत, तर करत राहा. वेगवेगळे ट्रेनिंगचे आपण टॉपिक घेऊन येणार आहोत. काळजी करू नका, सगळ्यांना सगळी माहिती मिळणार आहे. ओके. सो फक्त काम करायला लागा. ट्रेनिंग जे दिलेले आहे ते बघायला सुरुवात करा. लाईव्ह ट्रेनिंग पण अटेंड करा. ओके. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद शकुंतला मॅडम. ट्रेनिंग आपण क्लोज करतोय. रेकॉर्डिंग मिळून जाईल. ओके. ओके मॅम. थँक्यू.